अंमली पदार्थांच्या तस्करीतून होणाऱ्या कमाईच्या वाटणीवरून 2 जणांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला। या वादातून प्रियकर लाल सिंह आणि त्याची प्रेयसी प्रियंकाची हत्या करण्यात आली आहे। राजधानी दिल्ली नजीकच्या गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला। या घटनेत अंमली पदार्थांची तस्करी करणारा कुख्यात तस्कर लाल सिंहची 15 ऑक्टोबरला नगर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत हत्या करण्यात आली। त्यानंतर 4 दिवसांनी 19 ऑक्टोबरला त्याची प्रेयसी प्रियंकाची हत्या झाली। हत्येनंतर आरोपींना प्रियंकाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला। ही हत्या लाल सिंहच्या साथीदारांनी केली आहे। तस्करीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात आहे। पोलीस प्रियंकाचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। चकमकीनंतर अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तूल, कारतूस आणि मोटरसायकल जप्त केली आहे। 15 ऑक्टोबरला सिव्हिल लाईन परिसरात रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला। त्यावेळी मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले। पोलीस तपास सुरू असताना 6 नोव्हेंबरला परमात्मा प्रसाद नावाच्या व्यक्तीने हा बेवारस मृतदेह त्याचा मुलगा लाल सिंहचा असल्याचा दावा केला होता। मग पोलिसांनी परमात्मा प्रसादच्या तक्रारीवरून लंबू, गुड्डू आणि टिटू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार ते लाल सिंहच्या नेतृत्वात ओडिशातून अंमली पदार्थ मागवून विकत होते। त्यानंतर एकूण कमाई 4 जणांत वाटून घेत, पण गेल्या काही दिवसांपासून या वाटणीवरून वाद झाले होते। त्यानंतर लाल सिंहने आरोपी गुड्डूचे सुमारे 60 लाख रुपयांचा माल नोएडा पोलिसांना पकडून दिला। याचा बदला घेण्यासाठी लंबू, गुड्डू आणि नईमने लाल सिंह आणि त्याची प्रेयसीची हत्या केली आहे। दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी पोलिसांना हे तिघं हिंदनगर जवळच्या शिव मंदिरात असल्याची खबर मिळाली। त्यानुसार पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि क्रॉस फायरिंग करत त्यांना अटक केली। पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल केला। आम्ही केवळ लाल सिंहची नव्हे तर त्याची प्रेयसी प्रियंकाची देखील हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं। डीसीपी राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार लाल सिंहच्या हत्येवर पडदा टाकण्यासाठी आरोपींनी त्यांच्या प्रेयसीची देखील हत्या केली।